उपवासाच्या दिवसात भाज्यांचे असे नवनवीन पदार्थ करायला मला फार आवडतं. तर आज आपण असाच एक नवीन पदार्थ आणलेला आहे. चला तर हा पदार्थ बनवायचा कसा, त्यासाठी साहित्य काय आहेत ती बघून घेऊयात. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आपल्याकडे आपली मुलं भाज्या खात नसतात. मग मला नेहमी घरात प्रश्न पडतो की भाज्यांचं ह्या करायचं तरी काय. मग मी भाज्या अशा काहीतरी असं वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करते. तर मी हे घोसाळे आणलेले आहेत. तर त्याचे आज आपण कटलेट्स बनवून घेणार आहोत. आता घोसाळे मी छान असे याची साल काढून घेत आहे. बटाटो पिलरच्या मदतीने आपण साल काढून घ्यायची आहे आणि सगळे घोसाळे आपण असे ग्रेट करून घेणार आहोत, किसून घेणार आहोत. तर किसण्यासाठी तुम्ही खाली पाणीसुद्धा घेऊ शकता, कारण घोसाळेसुद्धा दुधाप्रमाणेच लगेच काळे पडतात. तर मी केल्यानंतर हा पाणी घातलेला आहे, त्यामुळे थोडंसं काळपट दिसत आहेत. लगेच मी पाणी घातलं आहे आणि पाणी घालून झाल्याच्या नंतर बाकीचे मी असे किसून घेत आहे. आता यासाठी खूप काही साहित्य घ्यायचं नाही. आपल्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या थोड्याशा कापून घ्या, नाहीतर त्याही तुम्ही अशाच प्रकारे किसून घेतल्यात तरी चालेल. तर हे मी सगळे घोसाळे किसून घेतलेले आहेत. आता हे बाजूला ठेवायचे आणि मोठं भांडं घ्यायचं आहे. आता या भांड्यात मी भाज्या कापलेल्या आहेत. मी हा कांदा कापलेला आहे, एक कांदा बारीक चिरलेला आहे, अर्धा गाजर कापलेला आहे, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, 1 टीस्पून मी इथे आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे, 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आहे. त्यानंतर मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे 1 टीस्पून, गरम मसाला अर्धा टीस्पून, धणे पावडर आणि जिरं पावडर अर्धा टीस्पून घेतलं आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, पाव टीस्पून हळद आणि मी शेजवान चटणी घेतलेली आहे 1 टीस्पून. आता हे सगळं यात आपण घालून घेऊया मसाले आणि त्यानंतर आपण मगाशी किसून ठेवलेले हे जे घोसाळे आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत. आता यात मी 1 कप बेसन घालत आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घेत आहे. आता मगाशी मी मसाल्यांना लागेल एवढं मीठ घातलेलं होतं आणि आता मात्र मी या पिठाला जेवढं मीठ लागेल तेवढं मी मीठ घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता याला अजून एक फ्लेवर येण्यासाठी मी 1 कपभर कोळंबी साफ करून घेतलेली आहे. तीसुद्धा मी मिक्सरवर त्याची पेस्ट करून ते आता सगळं मी एकजीव करून घेत आहे. आता एकजीव मी हातांनीच करते, पण मी नेहमी तुम्हाला सांगते की हात आपले स्वच्छ धुतलेले असावेत. तर आता हे सगळं बॅटर एकजीव करून झालेलं आहे. आता काय करूयात, एका गॅसवर मी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत, त्यामुळे मी थोडंसंच तेल 2 टेबलस्पून तेल घेऊन मी पॅन ठेवलेला आहे आणि इथे अर्धा टेबलस्पून मी लिंबाचा रस घालून घेतलेला आहे, अजून थोडासा त्याला चव येण्यासाठी. आता तुमच्याकडे लिंबू जर नसेल तर तुमच्याकडे समजा आमचूर पावडर असेल तर ते तुम्ही अर्धा टीस्पून घालून घेऊ शकता. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि डायरेक्ट थोडंसं पोर्शन घेऊन डायरेक्ट आपण पॅनवरच ते कटलेट थापून घेणार आहोत, कारण थोडेसे चिकट होतात आणि मग ते आधीच आपल्याला थापून होत नाहीत. आता त्याला कुठलंही असं कोटिंग करायचं नाही. कुठलेही रव्यात किंवा ब्रेड क्रम्स किंवा कशातही आपल्याला हे कोटिंग करून घ्यायचं नाही. हे डायरेक्ट आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे शॅलो फ्रायच करायचे, कारण आपण याला कुठलंही कोटिंग केलेलं नाही. हे डीप फ्राय अजिबात करायचे नाहीत. आता दोन्ही बाजूंनी मी हे छान फ्राय करून घेत आहे, फिरवून घेत आहे आणि दुसऱ्याही बाजूने मी मस्त असं कलर चेंज होईपर्यंत
फ्राय करून घेत आहे. चवीला एकदम मस्त लागतात आणि असे जर तुम्ही केले म्हणजे कोलंबीचं फ्लेवर टाकून जर तुम्ही हे वडे केले किंवा हे कटलेट्स केले तर तुमची मुलं आवडीने खातील, कारण ह्याच्यात कोळंबीचं फ्लेवर आहे. तर नुसत्या भाज्या खायला बघत नाहीत. मग आपण अशा प्रकारे वेगवेगळं फ्लेवर घालून आता तुम्ही इथे चिकनचा खिमासुद्धा घालून घेऊ शकता. चिकनचा खिमा नसेल तर अशी कोळंबी तुमच्याकडे असेल तर ती कोळंबीसुद्धा घालून घेऊ शकता. आता हे फ्राय झालेले आहेत. टिश्यू पेपरवर आपण हे सगळे काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचं उरलेल्या बॅटरचे सुद्धा याच पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. वडे म्हणा किंवा कटलेट्स म्हणा, बनवून घ्यायचे आहेत. चवीला एकदम छान लागतात हे असे वडे. तुम्ही स्नॅक्स म्हणून संध्याकाळच्या चहाबरोबर खाऊ शकता, सकाळच्या नाश्त्याबरोबर खाऊ शकता किंवा जेवणावर सुद्धा हे तुम्ही साईड डिश म्हणून वापरू शकता. अतिशय सुंदर असे हे दिसतायत सुद्धा सुंदर आणि चवीलासुद्धा एकदम छान लागतात. तर हे घोसाळ्याचे वडे तयार झालेले आहेत. मात्र ही रेसिपी जर आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आहे ती दाबा, म्हणजे असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील. मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.